पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। प्रभागातलाच लोकप्रतिनिधी असावा, नागरिक अमित पाटील यांची मागणी। कुरुंदवाड तालुका शिरोळ येथील गवळी गल्ली वॉर्ड क्रमांक 7 येथील नागरिक अमित चंद्रकांत पाटील यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण मत व्यक्त केलंय। त्यांनी सांगितले की गेल्या 25 वर्षापासून मी कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुका पाहत आहे। निवडणूक म्हणजे फक्त मतदान नव्हे तर आपल्या समाजासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया आहे। अमित पाटील पुढे म्हणाले की लोकप्रतिनिधी हा फक्त निवडून आलेला व्यक्ती नसून तो आपल्या वॉर्डातील सर्व समाज घटकांसाठी जबाबदार असावा। तो प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावा। 3 महिन्यातून एकदा वॉर्ड सभा घेऊन समस्यांचा आढावा घ्यावा। पाणी, रस्ता, वीज, गटारी, आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक स्थळांची देखभाल करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्यांच्या मते गेल्या 25 वर्षापासून वॉर्ड क्रमांक 7 मध्ये निवडून येणारे नगरसेवक हे वॉर्डाबाहेरील भागातून असतात। त्यामुळे स्थानिक समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा पुरेशा प्रमाणात लक्षात घेतल्या जात नाहीत। वॉर्डाचा खरा विकास साधायचा असेल तर लोकप्रतिनिधी हा वॉर्डातीलच असावा, गल्लीतला आपल्या लोकांमध्ये राहणारा असावा, असे अमित पाटील म्हणाले। पूर्वी या प्रभागाचे 2 भागामध्ये विभाजन झाले होते, मात्र आता हा संयुक्त प्रभाग एकच वॉर्ड म्हणून अस्तित्वात आला आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांची एकमुखी अपेक्षा अशी आहे की यावेळी उमेदवार वार्डातीलच असावा। कुरुंदवाड शहरात सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण म्हणजे या वार्डातील सर्व समाज घटकांची एकजूट। शिवजयंती, गणेश उत्सव, नवरात्र, हनुमान जयंती, मोहरम, ईद, रमजान, मिलाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती, पुण्यतिथी यासारखे सर्व उत्सव समाजाने एकत्र येऊन साजरे केले जातात। अमित पाटील यांनी शेवटी सर्व गट, तट, पक्ष व संघटनांना आवाहन केले की यावेळी उमेदवार आमच्या वार्डातील असावा, जेणेकरून खऱ्या अर्थाने विकास आणि सर्वसमावेशक प्रतिनिधित्व घडेल। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।